यानंतर बातमी कोल्हापुरातून आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस वाहतूक रोखलेली आहे। कोल्हापुरातील विविध भागातील ऊस वाहतूक रोखण्यात आलेली आहे। दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा देण्यात आलाय। महिलाही या संघटनेच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। तर ऊस दराचा मुद्दा आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औधकर यांच्याकडून। सतेज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस वाहतूक रोखलेली आहे। कोल्हापुरातील विविध भागातील ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे। काय आहेत त्यांच्या नेमक्या मागण्या सतेज? नक्कीच कृपा, आपण पाहिले तर सध्या साखर हंगाम आहे तो सुरू झालेला आहे। आणखी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऊस दराची संदर्भात बैठक एकीकडे कोल्हापुरात सुरू असताना दुसरीकडे मात्र काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दरावरती तोडगा निघत नसल्यामुळं आणि कारखाने सुरू करत असल्यामुळे कुठेतरी आक्रमक झाल्याचं या पाहायला मिळतंय। आणि यामध्ये आता महिला देखील रस्त्यावरती उतरल्याचं दिसून आलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिरोळ परिसरातील जे काही शेतकरी आहेत त्यांनी आज ऊस वाहतूक आहे ते रोखलेली आहे। आणि आज काही कारखान्यांच्या विरोधामध्ये आणि ज्या कारखान्यांनी खरं तर ऊसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू केले अशा कारखान्यांच्या विरोधामध्ये खरं तर या ठिकाणी आज बंद देखील पाळण्यात आलेला होता। आणि आज पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आज हे सगळे शेतकरी आहेत ते रस्त्यावरती उतरून ऊस वाहतूक रोखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे भविष्यात ऊस दराचा जर तोडगा नाही निघाला तर मात्र हा ऊस दराचा जी निश्चितच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।